नमस्कार. लाडकी बहीण योजना सुधारणेसह व्याप्ती वाढीबाबत नवीन सुधारित शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. 12 जुलै 2024 रोजी सविस्तर जाणून घ्या. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबाबत राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाकडून 12 जुलै 2024 अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. लाडकी बहीण योजनांच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी काही बाबींमध्ये स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे. यामध्ये कुटुंबाची व्याख्या स्पष्ट करताना कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले मुली असा उल्लेख करण्यात आला आहे. तर नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही. त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असणाऱ्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरावे असे नमूद करण्यात आले आहे. तसेच परराज्यामध्ये जन्म झालेल्या व ती सध्या राज्यामध्ये वास्तव्य करत असेल तर त्या महिलेने महाराष्ट्र राज्यातील अधिवास असणाऱ्या परपुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला अथवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते. याशिवाय महिलेच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात यावेत असे नमूद करण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे सदर योजना अंतर्गत लाभ घेण्याकरिता पोस्टातील बँक खाते देखील ग्राह्य धरण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच सदर योजनांची ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे असे नमूद करण्यात आलेले आहे. सदर योजना अंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक, मदत कक्ष व प्रमुख CMM अशा सेविका, सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहेत. तसेच गाव पातळीवर ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक तसेच अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावे असे नमूद करण्यात आले आहे. सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका असणार आहेत असे नमूद करण्यात आलेले आहे. याप्रमाणे सविस्तर शासन निर्णय हा बघा मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय. तुम्ही नक्की वाचन करा किंवा आता जे सांगितलं आहे त्याप्रमाणे ही माहिती एकमेकाला तुम्ही शेअर करा. अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे, सुधारित शासन निर्णय आहे. त्यामुळे बंधूंनो नक्कीच तुम्ही एकमेकाला हा शेअर करा आणि जास्तीत जास्त बंधू भगिनींना याचा लाभ व्हावा याकरिता चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.